नीट पेपर फुटणं, त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि त्यावर सुरू असलेलं आंदोलन, या विषयावर मी 5 मुद्दे मांडणार आहे, जे दोन्ही बाजूच्या लोकांनी नीट समजून घेतले पाहिजेत. व्हिडिओ मोठा आहे, पण प्लीज शेवटपर्यंत बघा, कारण यात बरंच काही असं सांगणार आहे जे जनरली बोललं जात नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हे देशद्रोह्यांचं आंदोलन नाहीये आणि हे विद्यार्थ्यांचं सुद्धा आंदोलन नाहीये. तुम्ही जर मला हे म्हणताय की प्रखर राष्ट्रप्रेमी सरकारची ॲब्सोल्यूट मेजॉरिटीची सलग 3री टर्म सुरू असताना सुद्धा देशद्रोही एलिमेंट्स त्यांना वाटेल तसं आंदोलन घडवून आणू शकतात, त्याचे दोनच अर्थ आहेत. एक तर तुमची देशद्रोह्यांना संपवण्याची कुवत नाहीये, किंवा तुमची देशद्रोह्यांना संपवण्याची नियत नाहीये. म्हणजे एवढं सशक्त सरकार, एवढं सक्षम नेतृत्व असूनही देशद्रोही असे राजरोज फिरतायत, तर अर्थातच तुम्ही म्हणताय तेवढी क्षमताच नाहीये तुमच्यात. किंवा क्षमता आहे, कुवत आहे, पण तुम्हाला पडद्यामागून राजकारण खेळायला किंवा आपल्या कार्यकर्त्यांसमोर कुणीतरी शत्रू उभा करायला म्हणून देशद्रोही तसेच टिकायला हवेत. कारण एवढी मोठी सिस्टीम, इंटेलिजन्स एजन्सीज तुमच्या हाताशी असताना देशद्रोही किंवा देशद्रोह्यांची कारस्थानं तुम्हाला उद्ध्वस्त करता येत नाहीयेत, हे काही शक्य नाही. त्यामुळे देशद्रोही मुद्दाम असं करतायत आणि आम्ही काय करू बाबा, हे प्लीजच म्हणू नका. देशद्रोही लोकांनी ट्रिगर केलं असेलही, सहभाग घेतला असेलही आंदोलनात, या आंदोलनाचा वापर करून आपला भारत विरोधी अजेंडा राबवलाही असेल, पण हे आंदोलन देशद्रोह्यांनी फालतू मुद्दा उकरून उभारलेलं नाहीये. या आंदोलनामागे असलेला राग रास्त आहे. त्यामुळे हे आंदोलनच देशद्रोह्यांचं आहे असं प्लीज म्हणू नका, ते खरं नाहीये. आणि हे आंदोलन विद्यार्थ्यांचं सुद्धा नाहीये. हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर उभं असलेलं राजकीय आंदोलन आहे. आणि मी हे टीका करण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी म्हणत नाहीये, कारण यात काहीच चूक नाहीये. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि विद्यार्थ्यांच्या सहभागावर राजकीय आंदोलन उभं राहू नये असं अजिबात नाहीये. फक्त याला विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून आपण यामागचे राजकीय डावपेच इग्नोर करू नये. तो प्रामाणिकपणा सर्वांनीच पाळायला पाहिजे. फ्रॉम डे 1 अभिजित दिपकेंनी कॉकरोच जनता पार्टी नावाने इन्स्टा अकाउंट सुरू केल्यापासून हे आंदोलन राजकीयच आहे. अभिजित दिपके आणि त्यांची टीम हे सगळे राजकीय कार्यकर्तेच आहेत. त्यांची राजकीय बदल घडवून आणण्याचीच मागणी आहे ना, सिस्टीम बदलण्याचीच मागणी आहे ना. तुमच्या स्टेजवर येऊन मोदी, भाजप, हिंदू धर्म, श्रीराम, अंबानी हे सगळं बोललं गेलं ना. राजकारणी येऊन गेले, राजकीय मुद्दे उचलले गेले आणि ते कोणी थांबवलं नाहीये. दिपके आणि इतर कोणीही असं राजकीय बोललं जात असताना ते थांबवलं नाही ना. म्हणजे राजकीय हेतू आहे ना यात, म्हणजे हे राजकीय आंदोलनच आहे. परत एकदा, हा आक्षेपार्ह मुद्दा नाहीये. असं आंदोलन करणं अजिबात चूक नाही. हा देशद्रोह नाही. फक्त हे विद्यार्थ्यांचं आंदोलन नाहीये, हे विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरचं राजकीय आंदोलन आहे. यातून राजकारण केलं जाणार आहे हे प्लीज मान्य करा. तुम्ही समर्थन करा आंदोलनाचं, त्यात सक्रिय सहभाग घ्या, पण हे राजकीय नाहीये आणि याचा राजकीय हेतू नाहीये हे म्हणू नका. मोदी मुर्दाबाद, मोदींच्या आईची हे म्हटलं जातंय ना, आणि हे म्हटलं जातंय याचा CJP कडून विरोध, निषेध होत नाहीये ना. मग प्रामाणिकपणे मान्य करा की हे राजकीय आंदोलन आहे. आणि विद्यार्थ्यांनो, हे सगळे लोक तुमच्या आंदोलनाचा वापर करून घेणार आहेत, त्यांचे अंतस्थ हेतू साध्य करून घेणार आहेत, त्याचा प्रयत्न करणार आहेत, हे समजून घ्या. याबद्दल आपण 5व्या मुद्द्यात सविस्तर बोलू. दुसरी गोष्ट, हे आंदोलन उभं राहण्याचा, इतकं टोकाला जाण्याचा, विद्यार्थ्यांचा राग, त्यांचा रोष इतका वाढण्याचा संपूर्ण दोष भारतीय सरकारचाच आहे. हे आंदोलन विरोधकांनी मान्य करायलाच पाहिजे. आणि हा दोष 3 कारणांमुळे. पहिलं, भारतात मेडिकल माफियाचा, मेडिकल सीट्स विकण्याचा हजारो कोटींचा घोटाळा कित्येक वर्ष अव्याहत सुरू आहे. आजचं सरकार सत्तेत येऊन एक तप होऊन गेलंय. 12 वर्ष झाली आहेत मोदी सरकार सत्तेत येऊन. परत ॲब्सोल्यूट मेजॉरिटीचं कणखर आणि सक्षम नेतृत्व असलेलं सरकार आहे हे मी कुत्सितपणे म्हणत नाहीये. एकदा मनावर घेतला तर कोणताही प्रश्न निकालात लावता येईल इतकी क्षमता सरकारमध्ये आहे, असतेच, असं खरंच माझं मत आहे. कोणतंही सरकार एकदा ठरवलं तर समस्येचा फडशा पाडू शकतंच. ते झालं नाहीये. मेडिकल ऍडमिशन्स मधले घोळ अव्याहत आहेत, हे दिसतंय ना विद्यार्थ्यांना. त्याचा राग असणार नाहीये का? दुसरं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या हे खुद्द भाजप समर्थकही म्हणतात आणि हे आंदोलन सुरू होण्याआधीपासून म्हणतायत. सरकारपर्यंत हा संदेश गेला असणारच आहे. तरी जर जनतेच्या मनातला राग समोर दिसत असूनही, आणि जो योग्य राग आहे तो दिसत असूनही, कळत असून प्रधानांना काढलं जात नसेल तर आंदोलन होणारच. आणि तिसरं, सगळ्यात महत्वाचं, मुलांचा राग फक्त राजीनाम्याबद्दल नाहीये ना. आता या सरकारला आमची फिकीरच नाहीये, आमची किंमतच नाहीये, ही भावना का रुजली मुलांच्या मनात? कारण सरकारकडून या आंदोलकांशी कसलाही संवाद साधला गेला नाही. भाजपच्या दृष्टीने सोनम वांगचूक शत्रू असतील, दिपके आपचा एजंट असेल,
पण भारतीय सरकारसाठी हे विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं घेऊन आलेले आंदोलक आहेत. तुम्ही यांच्याशी संवाद साधायला हवा होता. पण झालंय काय ना, आणि यावर मी फेसबुकवर पोस्टही लिहिली आहे, भाजपचा आपल्या निवडणुका जिंकण्याच्या शक्तीवर प्रचंड कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे या आंदोलनामुळे आपलं वाकडं होणार नाही ही खात्री आहे. त्यामुळे आम्ही नाही भाव देणार हा होराय. पण यातून देशाचं नुकसान होतंय. सरकार आपलं म्हणणं ऐकत नाही, आपल्याला या देशात किंमत नाही, ही भावना तरुणांच्या मनात घर करते. तिथे आलेले तरुण नीटचेच विद्यार्थी आहेत का? किती विद्यार्थी खरंच आंदोलनात उतरलेत? हे मुद्दे गैरलागू आहेत. काही हजार मुलं जरी या सगळ्या प्रकारातून भारतीय व्यवस्थेवर कायमचे नाराज झाले, त्यांचा विश्वास जर उडाला, तर दिस इज डेंजरस, दिस इज नॉट गुड. राजकीय पक्ष म्हणून भाजपने व्यूह रचावं, डावपेच खेळावेत. जसे या आंदोलनात सहभागी झालेले विरोधी पक्षही खेळत आहेत, तसं भाजपने जरूर करावं. पण भारतीय सरकारने असे गेम्स खेळायला नकोत. खरं तर ही फार मोठी संधी होती सरकारसमोर. विद्यार्थ्यांच्या मनातलं फ्रस्ट्रेशन कमी करण्याची, संवाद साधण्याची, दिलासा देण्याची फार मोठी संधी होती. पण ती सरकारने गमावली आहे आणि म्हणून हे आंदोलन एवढं मोठं झालंय. आणि सर्वात मोठा विनोद हा आहे की सरकारने ऍक्शन घेतली आहे, सुधारणा घडवायला सुरुवात केली आहे, पण फक्त संवाद धड साधला नाही म्हणून कृती करूनही सरकार दोषी आहे. कृती करूनही सरकार दोषी ठरत आहे आणि मुलांच्या मनातला राग वाढतोय आणि यासाठी सरकारच जबाबदार आहे. तिसरी आणि अनेक आंदोलन समर्थकांना आवडणार नाही अशी गोष्ट म्हणजे आंदोलन करण्यात कॉक्रोच जनता पार्टीची कसलीही चूक नसली तरी कोणतं आंदोलन? जंतर मंतरवरचं आंदोलन, संसद भवन परिसरातलं आंदोलन पूर्णपणे चुकीचं होतं. जंतर मंतरवर आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये, वांगचूक 20-25 दिवस उपाशी असूनही लक्ष दिलं जात नाहीये. हे जरी खरं असलं तरी संसद भवनावर चालून जाणं पूर्णपणे चूकच होतं आणि याबद्दल कोणीही कसलंही कन्फ्युजन ठेवू नये. परवानगी नसताना विद्यार्थी थेट संसद भवनावर चालून गेले म्हटल्यावर तिथे जे घडलं ते घडणारच होतं. तो सेन्सिटिव्ह एरिया यार, जमवणं अलाउड नाहीये तिथे, सांगितलं गेलं होतं आधी. तिथे समजून घ्या, तुम्ही विद्यार्थी म्हणून जाल, तुम्ही चांगल्या हेतूने जाल, पोलिसांना सुद्धा ते माहिती असेल, पण तुमच्यात गुंड अतिरेकी घुसले आणि तुमची ढाल करून संसद परिसरात त्यांनी आतंक माजवला तर काय होईल? त्यामुळे अशा परिस्थितीत बॅरिकेड्स तोडले गेले, पोलिसांवर पेपर स्प्रे मारला गेला, गाड्या उलथवल्या गेल्या, तर पोलिसांना लाठीचार्ज, अश्रुधूर हे सगळं करावंच लागणार आहे. त्याशिवाय गर्दी पांगत नाही. म्हणायला हे बरोबर आहे की बिचारा विद्यार्थ्यांना मारलं. अरे पण पोलिसांना कळणार आहे का तुम्ही विद्यार्थी आहात की क्रिमिनल? जिथे तुम्ही यायलाच नकोय, जिथे तुम्हाला यायची परवानगीच नाहीये, जिथे ऑलरेडी अतिरेकी हल्ला होऊन गेलाय, पोलिसांनी प्राणाची आहुती दिली आहे, तिथे रिस्क घेतली जाणारच नाहीये. आणि हे अभिजित दिपके आणि त्यांच्या टीमला 100% माहिती असणार आहे. कारण तुम्ही विद्यार्थी आहात, अननुभवी आहात, पण दिपके अनुभवी आहेत. अरविंद केजरीवालांबरोबर काम केलंय त्यांनी. त्यामुळे संसद भवन परिसरात आपण गर्दी जमवली आणि गर्दी कंट्रोल बाहेर गेली तर पोलीस ऍक्शन घेतील हे त्यांना नक्की माहिती असणार आहे. म्हणून ही त्यांची जबाबदारी होती की एक तर तिथे मुलांना घेऊन जाऊच नये आणि गेलात तर त्यांच्याकडून वावगं काही घडणार नाही याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रात मराठा मोर्चांनी दाखवून दिलंय ना की हे शक्य आहे. एकामागे एक मोर्चे निघाले यार, पण कुठेच हिंसा झाली नाही. पण हे दोन्ही झालं नाही. आता तुम्ही म्हणताय 12 वर्षांच्या मुलीला मारलं. अरे 12 वर्षांची मुलगी करतीये काय तिकडे? हे वय का एवढ्या सेन्सिटिव्ह आंदोलनात येण्याचं? तुम्ही वयाची स्ट्रिक्ट अट घालायला पाहिजे होती, काहीतरी कंट्रोल ठेवायला पाहिजे होता. कारण पोलीस तुमचं वय, उंची, लिंग बघत नाहीत, त्यांना परवडतच नाही ती काळजी करणं. दिपके आणि त्यांच्या टीमला हे माहीत असणार आहे. त्यांनी ती काळजी घेतली नाही म्हणून जे घडायचं ते घडलं. त्यांना आता मुलांच्या मारहाणीचं दुःख होतंय, पण यासाठी जबाबदार तेच आहेत, पोलीस नाहीत. हा, पोलिसांकडून बळाचा अतिच वापर झाला, मुलांना धमकावलं गेलं, हे अर्थातच चूक आहे. त्याबद्दल आपण पोलिसांना 100% जबाबदार धरू, त्यावर टीकाही करू. पण बिचाऱ्या विद्यार्थ्यांना मारलं ही तक्रार काही बरोबर नाही. पोलीस विनाकारण तुमच्या मागे आले नाहीत मारायला. संसद भवन सारख्या ठिकाणी हे होणारच होतं आणि हे दिपकेंच्या टीमला माहिती होतं. अच्छा, बाय द वे, नेम टॅग्स काढणं, युनिफॉर्म नसणं, मास्क घालणं हे पोलिसांचं नेहमीच आहे बरं का. मॉब मॅनेज करताना पोलीस हे नेहमी करतात. नाव चेहरा बघून नंतर एकटं गाठलं जाऊ नये, युनिफॉर्म शिवाय गर्दीत घुसून इंटेलिजन्स गोळा करावा आणि असे गुंड अतिरेकी असतील तर त्यांचा सुगावा लागावा, यासाठी नेहमी होतं. एनिवे, आता चौथी अतिशय महत्वाची गोष्ट. एक प्रश्न या आंदोलनाच्या समर्थकांनी आंदोलन करणाऱ्यांना विचारा की आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत? राग बरोबर आहे, दुःख बरोबर आहे, पण फक्त राग, संताप, विद्रोह यातून बदल घडत नसतात. सुधारणा घडवून आणण्यासाठी काहीतरी कॉन्क्रीट मागावं लागतं. काय मागण्या आहेत आपल्या? 1. प्रधानांचा राजीनामा. 2. सोनम वांगचूक यांची सुटका. आता त्यांनी उपोषण सोडलंय, विच इज अ ग्रेट न्यूज.
आणि 3, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची नुकसान भरपाई. आर यू सिरियस? राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांचा आक्रोश करत असताना या 3 मागण्या? व्यवस्था परिवर्तन घडवण्याची मागणीच नाही, त्याचं कुठलंही मॉडेल, कुठल्याही सूचना नाहीत. दिस व्हेरी सिरियस. अख्खं आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आहे ना. बरोबर आहे, आणि परीक्षा आणि प्रवेश पद्धत निर्दोष असण्याचा हक्कच आहे आपला, त्यासाठी भांडावंच लागायला नको. पण भांडतोय ना आपण, मग ज्यासाठी आपण भांडत आहोत ते साध्य होणार आहे का? या आंदोलनाने आपला काय फायदा होणार आहे याचा विचार केलाय का तुम्ही? ज्या 3 मागण्या केल्या आहेत ना, त्या एखाद्या राजकीय पक्षांनी फक्त गहजब उभा करण्यासाठी केलेल्या मागण्या वाटतात. व्यवस्था परिवर्तन हव्या असलेल्या मुव्हमेंट अशा मागण्या करत नसतात. प्रधानचा राजीनामा घेऊन काय होणार आहे? लक्षात घ्या, राजीनामा घ्याच, तो हवाच, तो हट्ट अजिबात चूक नाही. पण ही तुमची प्राथमिक मागणी कशी असू शकते? अहो, प्रधान जाऊन दुसरा कोणी येईल, सिस्टीम तर तीच असणार आहे. हाऊ विल इट सॉल्व्ह द प्रॉब्लेम? तुम्ही व्यवस्था परिवर्तन मागायला हवं ना. सिस्टीम मध्ये कोणते बदल असायला हवेत हे सांगा. अगदी परीक्षेपासून काउन्सिलिंग होऊन प्रवेश नक्की होईपर्यंत जिथे जिथे लूप होल्स आहेत ते सगळे बंद करण्याची मागणी असायला हवी. पण त्याकडे दिपकेंच्या टीमचं लक्षच नाहीये. राजीनामा घेणं, वांगचूक मुक्त होणं, 1 कोटी मदत, यातून प्रॉब्लेम सुटणार नाहीये. विचारा हे आंदोलकांना की बाबांनो, प्लॅन काय आपला? आम्ही आमचा वेळ देऊन घसा फाडून घोषणा देतोय त्या पुढच्या वर्षी आत्महत्या होऊ नयेत म्हणून. त्यासाठी सिस्टीम बदलायला हवी आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर पुढच्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत का? हे विचारा आंदोलन करणाऱ्यांना. आंदोलन करणं हा तुमचा हक्क आहे आणि आंदोलन योग्य मागण्यासाठी होणं हे तुमच्या नेतृत्वाचं कर्तव्य आहे. आता 5वी, शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी आधी म्हणालो तसं सरकार या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात, सहवेदना दाखवण्यात मजबूत कमी पडलंय. तो दोष सरकारचा आहेच. त्याचवेळी सरकार काहीच करत नाहीये. हे जे चित्र उभं राहिलंय ना, आणि हे चित्र उभं राहण्यात सरकारची चूक आहे, पण जे चित्र उभं राहिलंय ते तितकं खरं नाहीये. पेपर फुटलाय हे कळल्यानंतर नव्याने पेपर घेणं, निकाल लावणं, पुढची प्रक्रिया सुरू करणं, हे सगळं तर झालंच. पण दोषींना कठोर शासन व्हावं आणि यापुढे पेपर फुटू नये या दोन्ही फ्रंटवर काम सुरू झालंय. सीबीआयने 13 गुन्हेगारांना अटक केली आहे. अजूनही शोध सुरू आहेत. पुढच्या वर्षीपासून कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, हेही ठरलंय. अजून बरंच काय काय घडलंय, घडणार आहे, ज्यावरही मी फेसबुकवर लिहिलं होतं. आता हे करत आहेत, यात सरकारची काही चूक नाहीये. ही वेळच यायला नको होती आणि आलीच आहे तर हे सगळं करायलाच हवं. त्यामुळे वाह मोदीजी वाह असं हे काही नाहीये. पण सरकारला फिकीरच नाहीये. रोम जळत असताना नीरो बासरी वाजवत होता असं हे नाहीये. पण हा समज पसरण्यात जसं सरकारने नीट संवाद न साधणं कारणीभूत ठरलंय ना, तसंच या संपूर्ण आंदोलनाची मेसेजिंग त्याच धर्तीवर स्ट्रॅटेजिकली केली गेली आहे. हे या आंदोलनाच्या समर्थकांनी नीट समजून घेतलं पाहिजे. आणि मी हे का म्हणतोय ते प्लीज शांतपणे समजून घ्या. या देशाने आजपर्यंत अनेक राजकीय आंदोलनं बघितलेत. अभ्यास करा त्या आंदोलनांचा. सुरुवात काय म्हणून झाली, कोणता प्रश्न सोडवण्यासाठी झाली आणि शेवट कसा झाला बघा. आपण एखाद्या आदर्श ध्येयासाठी झपाटल्यासारखे काम करतो, एखाद्यावर विश्वास ठेवतो, त्याच्यासाठी राबतो, खपतो, शेवटी काहीतरी वेगळंच घडतं. आज एकमेकांविरुद्ध दंड थोपटत उभे राहिलेले नेते उद्या बिनधास्त युती, आघाडी काय काय करून मोकळे होतात. आपण मात्र वेड्यासारखे हात चोळत उभे राहतो. आपण आपलं करिअर पणाला लावून आंदोलन करतो, यांचं मात्र आंदोलनातून करिअर घडतं. हे आंदोलक, पक्षाचे समर्थक सर्वांवर लागू आहे. अरविंद केजरीवालांनी ज्या काँग्रेसच्या विरोधात जीवाचं रान करून आंदोलन केलं, त्याच काँग्रेसबरोबर त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रीपोल अलायन्सचे प्रयत्न केले आणि नंतर त्याच काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत सरकारही स्थापन केलं. अजितदादांना भाजपमध्ये जागा नाही 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 हे फडणवीसांचं वाक्य फेमस झालंय. पण त्यानंतर पहाटेचा शपथविधीही झाला आणि पुढे तर अजितदादा पक्षच घेऊन भाजपशी युती करून मोकळे झाले. नुकसान ना केजरीवालांचं झालं, ना गांधी परिवाराचं, ना फडणवीसांचं, ना राष्ट्रवादीचं. त्यांनी आपापलं हित साधून घेतलं. नुकसान कुणाचं झालं? यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या, भांडणाऱ्या, वेळप्रसंगी अंगावर FIR करून घेणाऱ्या कार्यकर्त्यांचं. अभिजित दिपके पुढच्या 4-5 वर्षात कुठे असतील, काय करत असतील सांगता येत नाही. पण त्यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे. त्यांनाही पोटापाण्याची चिंता आहे ना. म्हणजे त्यांचं करिअर कशात आहे हा विचार त्यांनी केला असेल. ते करिअर आंदोलनातून घडेल की नोकरी, व्यवसाय वगैरे सरधोपट मार्गातून, हे अभिजित दिपकेंनाच माहिती आहे. पण त्यांनी त्यांचा मार्ग आखलेला असणार आहे काहीतरी, बरोबर ना? तुमचा असा मार्ग आहे ना आखलेला? तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं आहे ना, मग थोडं शांत राहून विचार करा. सोशल मीडियावर आय स्टँड विथ स्टुडंट्स म्हणत तुम्हाला चिथावणी देणारे स्वतः जॉब करत असतात, बिझनेस करत असतात,
आपापल्या मुलांना कॉलेजमध्ये अभ्यासावर फोकस करायला सांगत असतात. तुमचा फोकस कुठे हवा? आंदोलन संपल्यानंतर तुमचं काय होणार आहे? तुम्ही कुठे असणार आहात? विचार करा. सरफरोशी की तमन्ना म्हणायला सोपं असतं बॉस, पण आपल्याला आणि आपल्या फॅमिलीला फार मोठी किंमत चुकवावी लागते सरफरोशीची. पोलिसांचे रट्टे तुमच्या पाठीवर पडणार आहेत. गुन्हा तुमच्यावर दाखल होणार आहे. प्रत्येक कंपनी जॉब देताना व्हेरिफिकेशन करणार आहे. त्यात तुमची लीगल हिस्ट्री येणार आहे. या सगळ्याचा विचार करा. मोदींच्या आईची म्हणणारा मुलगा, संसद उद्ध्वस्त करू म्हणणारा मुलगा, मेलनी आणि मोदींवर अतिशय घाणेरड्या शब्दात बोलणारी मुलगी, मोदींना मिडल फिंगर दाखवणारी मुलगी, हिंदू धर्म अँड ऑल दॅट बुलशिट म्हणणारी मुलगी, हे सगळं फार फार कूल वाटतंय तुम्हाला. इंस्टाग्रामवर भडक काहीतरी लिहिणं, शेअर करणं किक देऊन जातंय. बट ऑल ऑफ धिस कम्स विथ अ कॉस्ट. तुम्ही या गोष्टींना वेळ देता म्हणजे काय करता? अभ्यास, नेटवर्किंग, नवीन गोष्टी शिकणं, पुस्तक वाचणं, नवीन स्किल्स आत्मसात करणं, मित्रमैत्रिणींबरोबर झकास गप्पा मारणं, या सगळ्यांना जो वेळ देऊ शकला असता तो इकडे देताय. म्हणजे ती एक कोलॅटरल कॉस्ट आहे. आपण एका वेळी एकच गोष्ट करू शकतो ना. मी आता हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, म्हणजे यावेळी या रेकॉर्डिंगच्या वेळी मी ज्या इतर 100 गोष्टींपैकी काहीतरी करू शकलो असतो, ते सगळं न करता, ते सगळं टाळून मी हे करतोय. का बरं? कारण मला असं वाटतं की हा व्हिडिओ रेकॉर्ड करणं हे माझ्यासाठी त्या 100 गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तसंच तुमच्यासाठी, तुमच्या करिअरसाठी, तुमच्या भविष्यासाठी जे योग्य आहे, जे बेस्ट आहे, ते करायला पाहिजे. या आंदोलनात वेगवेगळा अजेंडा असलेले लोक घुसलेत, हे तर सत्य आहे. आत्ता मी एक व्हिडिओ बघितला, ती बाई म्हणते UPI करू नका, टॅक्स भरू नका, कॉलेजला जाऊ नका, आणि पोरं टाळ्या वाजवत आहेत. मिसइन्फॉर्मेशन पसरवली जाते. ती मुलगी गेली, वेगवेगळ्या डिफेन्स फोर्सेसनी आंदोलनाला समर्थन दिलंय. ती एक कंपनी आहे जी इन्फ्लुएन्सर्सना मेसेज करून आंदोलन विरोधात पोस्ट करायला सांगतेय. अशा अनेक गोष्टी ज्यांना व्हेरीफाय केलं तर त्यात सत्य दिसत नाही. असं काय काय पसरवलं जातंय? हे सगळं बघून डोक्यात राग घालून घेऊन तुम्ही काहीतरी करू पाहताय. लेट मी बी क्लिअर, आंदोलन चूक नाही, मुद्दा चूक नाही, दिपके वाईट आहेत, चूक आहेत, असं अजिबात नाही. फक्त या सगळ्याच्या निमित्ताने प्रत्येकजण आपापला स्वार्थ साधून घेतोय हे समजून घ्या. तुमच्या समर्थनात कविता करणारे, रील्स करणारे, तुमच्या बातम्या करून TRP मिळवणारे कोणीही मूळ आंदोलनाची झळ सोसणार नाहीयेत. झळ तुम्हाला बसणार आहे. सरकार काय करेल माहीत नाही, आंदोलनाचं काय होईल माहीत नाही. आजपर्यंत जे कधीच घडलं नाहीये, आजपर्यंत जे कधीच घडलं नव्हतं, ते या आंदोलनाने घडवून दाखवावं, व्यवस्था परिवर्तन घडवून आणावं, ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि त्यासाठी माझ्या खरोखर मनापासून शुभेच्छा आहेत. पण जे आंदोलन व्यवस्था परिवर्तन मागतच नाही, वरवरच्या राजकीय मागण्या करतंय, ते मूलभूत बदल घडवून आणेल का? आय डोंट नो. त्यामुळे काळजी घ्या. तुम्ही या आंदोलनात सहभाग जरूर घ्या. तुमच्या क्षमतेनुसार समर्थन करा, मागण्या करा, सरकारला प्रश्न विचारा. फक्त ते करताना कायदा मोडला जाईल, आपल्या भविष्याचं नुकसान होईल, आपल्या कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागेल. असं काही करू नका, ही कळकळीची विनंती आहे. कसलंही मत तयार करताना, समर्थनाचं किंवा विरोधाचं कसलंही मत तयार करताना घाई करू नका. धीर धरा, गुगल करा, फॅक्ट चेक करा, त्यानंतरही धीर धरा आणि मग मत तयार करा. ही कळकळीची विनंती. तुम्ही फटके खावेत, तुम्ही अंगावर पोलीस केसेस घ्याव्यात आणि आम्ही आमचं कुटुंब, आमची मुलं बाळ सुरक्षित घरी बसवून तुम्हाला शाबास म्हणत राहू, असं वागणाऱ्यांना भुलून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. ही कळकळीची विनंती आहे.